मराठा आरमार, कुलाबा किल्ला. अलिबाग गावात माणसाच्या आर्थिक असमानतेची कल्पना येते. काही ठिकाणी दक्षिण मुंबईच्या उच्चभ्रू लोकांचे बंगले, तर काही ठिकाणी पंचतारांकित हॉटेल आणि त्याचबरोबर पूर्वीपासून राहत असलेले कोळी समाज, भात शेती करणारे शेतकरी आणि वेगवेगळ्या केमिकल फॅक्टरीमधले कर्मचारी यांची वसाहत. या सगळ्याचा खेळ पाहत गेले 300 वर्ष समुद्रात उभा आहे तो म्हणजे कुलाबा किल्ला. समुद्रकिनारी बाजार आणि दुकानांच्या मध्ये जागा काढत आम्ही गाडी लावली आणि गर्दीतून वाट काढत बीचवर गेलो. ओहोटीची वेळ होती, त्यामुळं त्या भव्य किल्ल्यात जायला पाऊलभर पाण्यातून वाट होती. अनेक लोक किल्ला बघायला आमच्याबरोबर होते आणि इतर जण किल्ला बघून भरतीची वेळ यायच्या आधी परत येऊ अशा भावनेने परत निघाले होते. दक्षिण कोकण स्वराज्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी हा भाग आणि किल्ला बळकट करायला सुरुवात केली. मराठ्यांचे नौसेना प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी इथे मराठा आरमारचे प्रमुख केंद्र उभे केले. आम्ही गेलो त्या दिवशी माघी गणेश जयंती होती, त्यामुळे किल्ल्यावर बरीच वर्दळ होती. आत राघोजी आंग्रे यांनी बांधलेले सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. गणपती दर्शनाला मोठीच्या मोठी रांग लागली होती. त्याचबरोबर अनेक विक्रेते पण होते. त्यामुळं आम्ही किल्ल्यावरती बुरुजाच्या भिंतीवरून चालत बघण्याचा विचार केला. 17 बुरुज आणि 2 प्रवेशद्वार असलेला हा किल्ला त्या काळात किती भव्य असेल याची कल्पना आपल्याला तिथे तुटलेला महाल, कोशागर, तबेले बघून येते. आत संत मोहम्मदीन यांची समाधी पण आहे. समुद्राकडे तोंड असलेले प्रवेशद्वार बघून त्या काळात शत्रूच्या होड्यांवर कसा हल्ला केला जात असेल असा विचार करत आम्ही पुढे तिथे भिंतीत असलेले भुयार पाहायला गेलो. त्या काळातली वास्तुकला बघून आश्चर्य वाटते. येता येता एका बुरुजावर ठेवलेल्या तोफा बघत आम्ही खाली आलो. समुद्राच्या भरतीमुळे पाणी बरंच वर आलं होतं, म्हणून येताना होडीतून परत आलो. होडीवर लावलेला तो फडकणारा भगवा झेंडा आम्हाला मराठा आरमारची गोष्ट सांगत होता. रेवदंडा जंजिरा. कुलाबा किल्ला बघून आम्हाला खांदेरी किल्ल्यावर जायचे होते, परंतु त्या दिवशी माघ गणेश जयंती होती, त्यामुळे सगळे नावाडी सुट्टीवर. एकही नाव उपलब्ध नव्हती. थोडीशी निराशा घेऊन आम्ही रेवदंडा जंजिराकडे वळलो. रेवदंडा समुद्रकिनारी किल्ला आहे. तिथला सातकणी मनोरा बघण्यासारखा आहे. दरवाजापाशी काही तोफा ठेवलेल्या दिसतात. आजूबाजूला खूप खाजगी जागा असल्यामुळं पार्किंगचे पैसे आलेच. शिवाय बीच कॅम्पिंगचे सध्या वेळ आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी टेंट दिसले. किल्ल्याचा परिसर स्वच्छ ठेवलाय आणि मागे किनाऱ्यालागत तटबंदी पाहायला सुंदर आहे. भरतीच्या वेळेस खाली जाता येत नाही, पण एरवी खालून किनाऱ्यावरून पण किल्ला बघता येतो. थोडेफार फोटो काढून आम्ही जंजिराकडे निघालो. जंजिरावर जायला 3 बंदरे आहेत. तिथून बोट घ्याल, तिथूनच ते परत सोडतात. चुकून वेगळ्या बोटीत बसलात तर पंचायत होऊ शकते. जंजिरा किल्ला कधी मराठा साम्राज्याने जिंकला नाही. जवळच पद्मदुर्ग आहे, पण संभाजीराजांना पूर्ण करता नाही आला. जंजिऱ्यावर हल्ला करण्याच्या हेतून तो बांधण्यात आला होता. तिथे नावाडी घेऊन जातच नाहीत. आम्ही राजापुरी इथून बोट पकडली. 60-70 लोक मावतील एवढ्या मोठ्या मोटर बोटी आहेत. त्या किल्ल्याजवळ घेऊन जातात आणि नंतर छोट्या बोटीमध्ये जावं लागतं. रविवारी खूप गर्दी होती, त्यामुळे आम्हाला तासभर लागला किल्ल्यावर आत जाईपर्यंत. सिद्धी लोकांनी हा किल्ला जिंकू न दिल्यानं किल्ला बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. त्यांची राजधानी असल्यामुळं तिथे बघायला बरंच काही आहे. भारतातील दुसऱ्या स्थानावर असलेली भव्य तोफ तिथे आहे. तिच्या गोळ्याचा 6 किलोमीटर आहे. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे आत 2 गोड पाण्याची तळी आहेत. आमच्याकडे पाऊण तासच होता, त्यामुळे काही गोष्टी नीट बघितल्या नाहीत, पण अख्खा आढावा घेता आला. एकीकडे सूर्य मावळत होता आणि आम्ही परतीची नाव घेत किनाऱ्याला पोचलो आणि श्रीवर्धनकडे निघालो. हिम्मतगड, बाणकोट किल्ला. रात्री श्रीवर्धनमध्ये मुक्काम केला होता. रात्रीचं जेवण करून गावात चालतच फिरायला आलो. वाटेत गणेश मंदिर आणि पहिला
पेशवा बाळाजी विश्वनाथ यांचं स्मारक पाहिलं. समुद्र किनारा एवढा जवळ असून रात्री मस्त थंडी होती, त्यामुळे छान झोप लागली. सकाळी सूर्योदयाच्या आधी निघालो. सावित्री नदी पलीकडे माणकोट गाव आहे, तिथे हिम्मतगड किल्ला बघायचा होता. नदी ओलांडायला अजून पूल बांधलेला नाही, म्हणून बोटीवर गाडी चढवून पलीकडच्या किनाऱ्याला आलो आणि लगेच घाट चढून वरती किल्ल्यापाशी पोचलो. हिम्मतगड अतिशय सुस्थितीत आहे. अर्थात लाकडी भिंती राहिल्या नाहीत, पण दगडाची तटबंदी आणि बैठक शाबूत आहे. 1797 सालची इंग्रजांची तोफ तिथे ठेवली आहे. सावित्री नदीवरच्या व्यापारावर नजर ठेवायला हा किल्ला महत्वाचा होता. किल्ल्याची रचना कशी असेल याचा अंदाज वरती बुरुजावर चालताना व्यवस्थित करता येतो. कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला आदिलशाहीकडून 1700 सालात जिंकला, पण नंतर पेशव्यांनी इंग्रजांसोबत हातमिळवणी करून तुळाजी आंग्रे यांच्याकडून किल्ला परत मिळवला. सकाळच्या वेळी किल्ल्यावर फक्त आम्ही होतो, त्यामुळे निवांत वातावरणात आजूबाजूचा परिसर बघायला मिळाला. एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे सरकारने इथे माहिती फलक लावायला पाहिजेत, जेणेकरून पर्यटकांना नुसता किल्ला नाही, पण त्यामागचा इतिहास पण समजू शकेल. सुवर्णदुर्ग किल्ल्याबरोबर हा किल्ला इंग्रजांच्या हाती आला आणि त्यांनी त्याचे नामकरण फोर्ट व्हिक्टोरिया असे केले. म्हणून आता आमची स्वारी सुवर्णदुर्गच्या दिशेने निघाली.